मोठी बातमी समोर येते या क्षणाची, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। पाहूयात, प्रेक्षकांना सांगूयात मोठी बातमी या क्षणाची। जे.पी. नड्डा अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेत। नड्डा आणि शहांमध्ये अर्ध्या तासांपासून चर्चा सुरू आहे। महायुतीच्या बैठकीआधी महत्त्वाची बैठक नड्डा आणि शहांमध्ये पार पडतीये। प्रमोद, दोन मोठे नेते, दोन भाजपचे दिग्गज चेहरे म्हणावे लागतील, त्यांच्यामध्ये देखील खलबतं सुरू आहेत। बैठक पार पडतीये जे.पी. नड्डा आणि अमित शहा। अध्यक्ष आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करायचा, भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती जरी असेल तर त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते जे.पी. नड्डा यांच्या खरं तर सहीनीच बाहेर निघेल असं आपल्याला म्हणावं लागेल। अर्थात भारतीय जनता पार्टीची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार भाजप राज्यामध्ये 3 परीक्षक जे आहेत ते पाठवेल। त्या परीक्षकामध्ये आपण जर बघायला गेलं तर 2 ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो, सोबतच एक संघटनेमध्ये काम करणारा व्यक्ती असतो। त्या 3 व्यक्तींची बैठक महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांसोबत होईल आणि तिथं मुख्यमंत्री पदाचं जे नाव आहे ते अनौपचारिक पद्धतीने जाहीर केलं जातील। पण त्या नाव जे असेल ते नाव अमित शहा यांच्या सहीनेच होतं, माफ करा जे.पी. नड्डा यांच्या सहीनेच होतं। कारण जे.पी. नड्डा हे अध्यक्ष असल्यामुळे जे परीक्षक पाठवले जातात त्या परीक्षकांची नियुक्ती ही जे.पी. नड्डा यांच्या सहीने खरं आहे। आणि आता या बैठकीअंती नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रमोद, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेत राहू।